नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या आणि त्यामध्ये रोहित पवार यांनी काही खुलासे सादर केले, काही पुरावेसुद्धा सादर केले। यामध्ये बड्या नेत्याचं नावसुद्धा घेण्यात आलं होतं। सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की बड्या नेत्याचा फोन आला म्हणून अजितदादा त्या ठिकाणी थांबले, सहीवरती त्या फॉर्मवरती किंवा त्या फाईलवरती सही करायची होती म्हणून। परंतु हा बडा नेता आता सुद्धा समोर आला। यामध्ये पटेल आणि तटकरे या दोघांचं नाव येत आहे आणि त्याचमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। त्यामध्ये नरेश अरोराचं सुद्धा नाव येत आहे। आता हा नरेश अरोरा कोण आहे? नरेश अरोराचं त्या ठिकाणी काय काम होतं? तो काही पक्षातील कार्यकर्ता होता का? तो एखादा पदाधिकारी होता का राष्ट्रवादीचा? असं तर काही नव्हतं, परंतु याच्यावरतीच धुरा का देण्यात आली? म्हणजे काही अजितदादा पवारांचं जे काही सुरुवातीचं राजकारण असेल, त्यांनी जे काही प्रचार केला होता त्याची सगळी धुरा या नरेश अरोराच्या खांद्यावरती टाकण्यात आली होती। परंतु काही कालांतरानं ते पटलं नाही आणि नरेश अरोराच्या फाईलवरती सह्या करण्यासाठी हेच पटेल आणि तटकरे आग्रह धरत होते आणि त्याच फाईलवरती सही करण्यासाठी अजितदादा त्या ठिकाणी थांबले होते। खरं तर सगळी काही राजकारणाची धुरा असेल, अजितदादा पवारांच्या अंगावरती कपडे कसे असले पाहिजेत, त्याचा कलर कोणता असला पाहिजेत, प्रचाराचं बॅनर कोणतं छापायचं आहे, प्रचार कशा पद्धतीने करायचा आहे, काय लोभन द्यायचं आहे मतदारांना, त्यानंतर त्या ठिकाणी कपडे कसे वाटायचे, साड्या कशा वाटायच्या, नेत्यांना काय सांगायचं आहे, असं सगळं प्रचाराची धुरा या नरेश अरोराच्या खांद्यावरती टाकली होती। परंतु कालांतरानं त्यांचं पटलं नाही आणि नरेश अरोरा कुठंतरी राजकीयदृष्ट्या भाजपचा नेता आहे असंही बोलल्या जाते आणि त्याचबरोबर तो बिझनेसमॅन आहे असं देखील बोलल्या जाते। आता ते भाजपचा आहे तो तर आपल्याला माहीतच आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजे बिझनेसमॅनसुद्धा आहे असं सुद्धा बोललं जाते। आणि बिझनेसमॅन म्हणलं की सगळाच व्यवहार आला। कोणी बिझनेस करायचा असेल तर त्याला कुठंतरी एखाद्या नेत्याची आवश्यकता असते, त्या ठिकाणी फाईलची सही आवश्यकता असते, ते जे काही निधी असेल ती निधी मंजूर करण्यासाठी त्या फाईलवरती सही असते आणि अर्थमंत्रीपद हे अजितदादा पवार यांच्याकडे होतं। म्हणून नरेश अरोरांनी जे काही प्रयत्न केले होते त्याच्यातून निश्चितच त्याला फळ मिळणार होतं आणि निश्चितच त्या गोष्टी अजितदादा पवार यांच्या ध्यानात आल्या होते की नरेश अरोराला काय पाहिजेत, आपल्या पुढे का करतो आणि त्याची जे काही लक्षणं असतील ते चांगले नव्हते असं सुद्धा अजितदादा पवार यांच्या ध्यानात आलं होतं। म्हणून अजितदादा पवार त्यांना इग्नोर करत होते, त्याच्याकडे चांगल्या पद्धतीचं ध्यान देत नव्हते। परंतु पटेल आणि तटकरे यांनी अजितदादाला त्या फाईलवरती सही करण्यासाठी आग्रह धरला आणि त्यानंतर पटेल यांचा फोन आला आणि पटेलचा फोन आल्यानंतर अजितदादा त्या ठिकाणी त्या फाईलवरती सही करण्यासाठी थांबले। त्याला दुगर ते जे काही तटकरे असतील ते भेटायला आले, 5-5:30च्या दरम्यान ते भेटायला आलेत असं सुद्धा त्या तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि माझी भेट झाल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु त्यानंतर पटेल आले म्हणत आणि त्यांनी सांगितलं की काही नरेश अरोरा आहे त्याच्या फाईलवरती आपल्याला सही करायची आहे आणि ती देखील आजच करायची अशा पद्धतीचा आग्रह धरला होता। त्यानंतर अजितदादा म्हणतात की ती फाईल येण्यासाठी विलंब लागणार आहे, टाईम लागणार आहे, कारण तर ती फाईल माझी मंत्रालयात आहे, तिथून आणण्यासाठी जे काही टाईम लागला, त्यानंतर ट्रॉफिक असेल त्याच्यात मोठ्या प्रमाणात वेळ गेला आणि त्यानंतर अजितदादा व त्या फाईलवरती सही करण्यासाठी काहीतरी विलंब करत होते किंवा त्या फाईलवरती सही करणार नव्हते अशा पद्धतीच्या सुद्धा काही माहिती समोर येत आहेत आणि त्याचबरोबर या फाईलवरती सह्या करत का नाहीत म्हणून अशा पद्धतीचे काहीतरी त्याच्यामध्ये बाचाबाची झाले असं देखील सांगितलं जात आहे। त्यानंतर अजितदादा पवार यांनी त्या फाईलवरती सही केली का नाही हे देखील कोडच आहे, कारण तर फाईलवरती सही करणाराच तो व्यक्ती नाही। आता अजितदादा पवार यांचं निधन झालं त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की नरेश अरोरा हा प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढाकार घेतो, सुनीत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देतो आणि त्या ठिकाणी त्याच्या हातात परत सूत्र येतात। मग तो पुढाकार घेण्याचं काम ह्या नरेश अरोरांच्या माध्यमातून कसं झालेलं असावं? अजितदादा पवार यांचा जो काही विमान असेल ते कोणी बुक केलेलं असावं? कारण तर ही पक्षाची काही मीटिंग नव्हती का एखादी राजकीय सभा नव्हती, ही तर एखाद्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचीच सभा होती आणि अजितदादा पवार यांचा त्या ठिकाणी दौरा होता। मग स्वतःचा दौरा करत असताना एखादं सरकार त्या ठिकाणी ते काही विमान बुक करून देणार नाही। हे जे काही बुक केलेलं विमान असेल ते अजितदादा पवार यांच्या कदाचित सांगण्यावरून झालं असेल किंवा प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी केलेलं असेल किंवा नरेश अरोरांनी कोणीतरी बुक केलेलं असेल। परंतु त्या विमानाचं जे काही फ्यूज असेल म्हणजे डिझेल असेल त्याचं बटन या एरोप्लेननं जे काही एरोप्लेनचं जो काही चालक असेल पायलट असेल त्यांनी तो बंद केलं असे देखील काही पुरावे सादर झालेले VSR कंपनीच्या माध्यमातून
अनेक प्रश्न आहेत. आता नेमकं अजितदादा पवार यांच्यासोबत कसा अपघात झाला, घातपात झाला, हे सगळे काही कोडे आहेत. परंतु जे काही संशयाची तलवार असेल ती तटकरे, पटेल आणि या नरेश अरोरावरती रोहित पवार यांची लटकती आहे असं सांगलं जात आहे. तशा पद्धतीच्या सूचना येताना दिसत आहेत, तशा शंका सुरू झालेल्या आहेत. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.